काल जे आपल्या कुटुंबावर दुःखद प्रसंग घडला, काय त्याच्यामागे आपल्या कुटुंबाकडून काल आत्महत्या केली, नेमकं काय कारण होतं त्याच्या पाठीमागे? सारखं त्यांनी टेन्शनमध्ये राहायचे. कसं फेडू मी कर्ज, बँकेचं कर्ज होतं, कसं फेडू मी, मुलीचं लग्न झालं म्हणून त्याच्या टेन्शनमध्ये त्यांनी केली आत्महत्या. किती कर्ज होतं कुटुंबावर? 4-5 लाख होतं. शेतीच्या मध्ये आपला ऊस पण जळवल्याची हो, शेतात अर्ज दिला होता पण त्याचं काय भेटलंच नाही. ऊस बी जळाला होता. काय मागणी आहे? कर्ज माफ व्हावं. काल लिंबाजी मधुकरराव क्षीरसागर यांनी आत्महत्या केली. त्यांच्यावर जवळपास पीक कर्ज आणि सावकारी कर्ज मिळून 4-5 लाख रुपये कर्ज होतं. त्या कर्जाच्या ताणतणावाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. आणि सतत 2 वर्ष झालं आमच्या भागामध्ये नापिकी होत आहे. कुठला विमा मिळत नाही शासनाकडून, कुठलं सहकार्य होत नाही. त्यामुळं ही आत्महत्या करण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली. अशी वेळ दुसऱ्या शेतकऱ्यावर येऊ नये अशी तुमच्या माध्यमातून शासनाला विनंती करण्यासाठी आम्ही तुमच्यापुढे आज हे आमचं मत व्यक्त करत आहोत. आज खरंच एका शेतकऱ्याच्या कुटुंबावर अतिशय फार ह्याची वेळ आली, परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करण्याच्या टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ आली. ही शासनाला कुठंतरी बाब लक्षात आणून द्यावी आपल्या माध्यमातून, एवढीच विनंती आपणास करीत आहे.